महाराष्ट्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कामावसात येथे आहोत. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपच्या समोर असलेलं जे शौचालय होतं त्या शौचालय आज मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तोडण्यात आलं आहे. आपल्यासोबत काही स्थानिक लोक त्यांच्याकडनं माहिती घेऊया. त्याच्यात काय माहिती देशील? कशा प्रकारे शौचालय तोडले? गेल्या अनेक वर्ष इथे आंदोलनं झाली, उपोषण झाली, पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी का तोडलं? इथल्या समाजातील लोक आहेत ते अगोदरपासून इथं ह्या शौचालय तोडण्याचा विरोध केलेला आहे लोकांनी अगोदरपासून. आज कोणालाही माहिती नाही, ते कोर्टाचा आदेश म्हणून त्यांनी हे शौचालय तोडलेले आहेत. तर माझं असंच म्हणणं आहे, जर तुम्हाला कोर्टाचा आदेश होता हे शौचालय तोडलेत, पण जे शौचालय तुम्ही पर्याय म्हणून आम्हाला दिलेले आहेत ते अगोदर चालू नाही केले, अगोदर ते आम्हाला पर्याय नाही दिला, आणि जो पर्याय दिलाय तोही समाजाला अगोदरपासून मान्य नव्हता, आणि जो पर्याय आम्हाला दिलेला आहे तो पर्याय पण चालू नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, यांनी आंबेडकरी समाजाच्या भावनेशी खेळलेले जे अधिकारी असतील आणि जे अधिकारी आहेत त्यामध्ये मी तुम्हाला नाव नमूद करून देतो. तसे निषाद कुलकर्णी, विजय पाटील, सूरज जाधव आणि आपले इथले वॉर्ड ऑफिसर अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यावरती अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा, कारण की त्यांनी आंबेडकरी समाजाच्या भावनेशी खेळलेले आहेत. ही माझी भीम आर्मी तालुका अध्यक्ष म्हणून मी आणि समाजाचा कार्यकर्ता म्हणून, समाजाचा एक भाग म्हणून मी हे विनंती करतो आपल्या माध्यमातून. सूचना वगैरे काय दिली? कोणालाच नाही, काही सूचना वगैरे काय नाही. ते फक्त एवढं सांगितलं की कोर्टाचा आदेश आहे. तर कोर्टाने तुम्हाला असं सांगितलंय की आमच्या महात्मा फुले विचार मंचच्या बाजूला तुम्हाला संडासचे बाथरूम ठेवायचा कोर्टाने तुम्हाला आदेश दिलाय का? तर आम्ही आज वॉर्ड ऑफिसरला जाऊन भेटलो साहेब. आम्ही जाऊन त्यांची चर्चा केली. त्यांना आम्ही बोललो, जर तुम्हाला कोर्टाने सांगितलं असेल की आमच्या समाज विचार मंचाच्या बाजूला, महात्मा फुले विचार मंचाच्या बाजूला जर तुम्हाला जर कोर्टाने आदेश दिला असेल तर आम्हाला तुम्ही लेखी दाखवा आणि आम्हाला द्या, मग आम्हाला बी कळेल. की अधिकारी बोलले असं काही नाहीये आमच्याकडे, तसं काय, फक्त कोर्टाने आम्हाला सांगितले की ते बाथरूम तोडायचे. बरं, तोडायचे तर पर्याय कुठे? तो पर्याय समाजाला अगोदरपासून मान्य नव्हतं. त्यासाठी आम्ही आंदोलन उपोषण केलेले आहेत. तेव्हाच जाधव साहेब म्हणून होते वॉर्ड ऑफिसर, त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की याच्यानंतर आम्ही कोर्टामध्ये, तुमच्या वतीनं आम्ही कोर्टामध्ये जाऊ आणि कोर्टाला सांगू की ह्या लोकांना इथला पर्याय मान्य नाहीये, आम्ही तुम्हाला काही वेगळा पर्याय देऊ. तर आम्ही त्यासाठी थांबलो. म्हणलं ठीक आहे, पण त्या कामासाठी पण BMC अधिकारी अपयशी ठरलेत आणि आज त्यांनी पूर्वसूचना न देता हे बाथरूम तोडलेले आहेत. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्यांनीही हे कृत्य केलेलं आहे मेंटेनन्सचे अधिकारी, त्यांच्यावरती अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा, आणि तो गुन्हा नोंद करण्यासाठी भीम आर्मी तालुका अध्यक्ष म्हणून मी सक्षम आहे. आम्ही तो करू. समाजाच्या वतीने मी गवाही देतो की आम्ही ते करणारच आहे आणि ते करणारच. वंचित आघाडीचे राहुल म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर काय त्यांनी? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांनी एवढं सांगितलं की आम्हाला कोर्टाचा आदेश आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला कोर्टाचा आदेश आहे, कोर्टाच्या आदेशापुढे आम्ही जात नाही, परंतु या ठिकाणी महिला आहेत, मुलं आहेत, वृद्ध आहेत, त्यांना तुम्ही आधी पर्याय द्या ना. पर्याय न देता तुम्ही तोडक कारवाई करता, मग त्याचं तुम्ही म्हणजे आमच्या जीवाशी खेळता. आणि त्या ठिकाणी त्यांनी ते ठेवले टॉयलेट, त्या ठिकाणी ना कधी अपघात होईल अशी परिस्थिती आहे, आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, काय नाही, ते अजूनपर्यंत सुरू करण्यात आलेले नाही. आम्ही आज वॉर्ड ऑफिसर आणि संबंधित अधिकारी यांना भेटलो, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला ते उद्या सुरू करून देऊ, पण त्या ठिकाणी आम्हाला ते मान्य नाही. आणि ह्याच्या मागे जो गजानन कीर्तीकरचा हात पूर्वीपासून आहे, आणि गजानन कीर्तीकरवर देखील ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, व जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. हीच आमची मागणी आहे. कमीत कमी 1,500 ते 2,000 नागरिक या शौचालयाचा वापर करत होते. त्या ठिकाणी दुसरं एक शौचालय आहे, परंतु रात्री अपरात्री जर महिला व पुरुष या ठिकाणी रात्री अपरात्री त्यांना जर शौच जावं लागेल, तर हे एक शौचालय आमच्याकडे पर्याय होता. आता कोणताही आमच्याकडे पर्याय उरला नाही. महानगरपालिका एकदम पूर्णपणे आमच्याकडे कानाडोळा करत आहे. आपले जे स्थानिक विभागातले जे मंडळ आहेत, रमेश नाईक भेटून काय आता पुढचा पर्याय काय करायचा? पुढचा पर्याय म्हणजे आम्हाला एक तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाचं न देता चांगलं एकदम नवीन शौचालय या ठिकाणी बांधून द्यावे, जेणेकरून कधीही कोणालाही कुठल्याही परिस्थितीत अडथळा येणार नाही. आणि आहेत त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आमचे शौचालय होते त्या ठिकाणी आम्हाला ते शौचालय देण्यात यावं, ही आमची विनंती आहे.